लातूरपासून हाकेच्या अंतरावर असलेलं एकुरगा गाव आहे। या गावकऱ्यांची मागणी आहे इथल्या की जिल्हा परिषदेची शाळा जी 1ली ते 7वी पर्यंत आहे त्यामध्ये आता एक वर्ग जे आहे ते वाढ करण्यात यावी, 8वीचा वर्ग देण्यात यावा। संख्या मोठी आहे विद्यार्थ्यांची। आज जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना सरप्राईज देण्यासाठी म्हणून हे विद्यार्थी जे आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये आलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की 8वीचा वर्ग आम्हाला द्या, शिक्षक द्या आणि आम्हाला शिकू द्या। वेळोवेळी गावकऱ्यांनी मागणी केलेली आहे आणि तरी देखील 8वीचा वर्ग जो आहे तो सुरू करण्यात येत नाही। त्या दृष्टीनं शिक्षक देखील वाढवण्यात येत नाहीत आणि त्यामुळं कंटाळलेले विद्यार्थी आणि पालक जे आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये आलेले आहेत आणि इथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत राहुल मीना ते सरप्राइजिंगली कुठेतरी व्हिजिटला गेलेत असं सांगण्यात येत आहे। मला सांगा काय मागणी आहे तुमची? सर, आमची मागणी आहे जिल्हा परिषद एकुरगा येथे जी शाळा आहे 1ली ते 7वी तिथं 8वी वर्गाची नैसर्गिक वाढ मान्यता देण्यात यावी आणि शासन प्रशासन आणि जनतेला दिशाभूल करणारे तत्कालीन शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे आणि तत्कालीन गट शिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव यांना निलंबित करण्यात यावं सर, अशी आमची मागणी आहे। काय म्हणजे अडचण काय होते वेळोवेळी तुम्ही जेव्हा निवेदन देता मागणी करता? सर, आम्ही प्रस्ताव देऊन जवळपास 3.5 महिने झालेले आहेत आणि 7वी ते 8वीचा निर्णय देण्याचा अधिकार हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे, सक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून। परंतु CO कुठला निर्णय घेतच नाहीत, ते खाली दुसऱ्यावर ढकलून संस्था आहे का गावात? हां, आमच्या गावात एक खाजगी अनुदानित संस्था आहे, परंतु तिथं कुठलाही शैक्षणिक दर्जा पायाभूत सुविधेचा अभाव आणि ते थोडीशी लांब असल्यामुळं आमची मागणी आहे की आम्हाला जिल्हा परिषद ती संस्था 5वी ते 10वी आहे। म्हणजे 5वी ते 10वी पर्यंतची जी शैक्षणिक संस्था आहे जी खाजगी तिचं कुठेतरी भलं करण्यासाठी म्हणून दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं आहे। हे विद्यार्थी आहेत बघा आणि या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सिओनच्या दालनामध्येच शाळा भरवलेली आहे, हे इथेच अभ्यास करत आहेत आणि आज दिवसभर हे विद्यार्थी इथं ठाण मांडून बसलेले आहेत। त्यांची मागणी 8वीचा वर्ग सुरू व्हावा। काय मागणी आहे? आमची मागणी आहे की 8वीचा वर्ग निघा, आम्हाला पाहिजे। बोल। आमचं म्हणणं आहे की आम्हाला 8वीचा वर्ग पाहिजे आहे, पर लांब आहे, आम्हाला गावातच पाहिजे। माझे नाव अपूर्वा जयराम जाधव, मी इयत्ता 6वी वर्गात शिकत आहे। मग 8वीचा वर्ग 7वीचं कोण आहे आता? मी आहे 7वी। माझे मत आहे की आम्हाला 8वी या वर्गाची मान्यता पाहिजे आणि आमच्या गावात आहे शाळा, पण ती 2-3 किलोमीटर आहे। आम्हाला त्या शाळेत जाणं होत नाही कारण आम्हाला जिल्हा परिषद शाळेत खूप छान शिकवतात, आम्हाला त्या शाळेत 8वीच्या वर्गाची मान्यता पाहिजेच। बघा, हे वेगळं चित्र आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षणाचा जो दर्जा आहे तो चांगला आहे असा आग्रह या गावकऱ्यांचा आहे आणि म्हणून शाळा जी आहे ती वर्ग वाढवले जावेत, 8वीचा वर्ग सुरू करावा अशी मागणी होते आहे। माझे नाव स्नेहा जयराम पटाडे, मी इयत्ता 7वी या वर्गात शिकत आहे। आम्ही एकुरगा गावाहून आलेले आहात, पण आम्हाला 8वीची मान्यता भेटतच नाही। आम्ही इथंच शाळा म्हणून बसलेला आहात। जोवर आम्हाला 8वीची मान्यता भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। राहुल कुमार मीना आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ते आता जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध नाहीत, कुठेतरी व्हिजिट करायला ते गेलेत असं सांगण्यात येत आहे। मोठ्या संख्येनं पालक देखील जे आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासोबत उपशिक्षण अधिकारी आणि इतर जो शिक्षण विभागाचा जो वर्ग आहे तो बैठक घेतो आहे आणि विद्यार्थी ठाण मांडून बसलेले आहेत। अनेक वेळा म्हणजे या अगोदर देखील बऱ्याचदा मागणी करण्यात आलेली होती की 8वीचा वर्ग सुरू करण्यात यावा आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे वर्ग जे आहेत ते वाढवण्यात यावं। हे पालक आहेत, हे चित्र लातूर जिल्ह्यातलं आहे। आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपली मुलं घालायला सहजासहजी लातूरच नव्हे तर महाराष्ट्रातला कुठलाही पालक तयार होताना पाहायला मिळत नाही। मात्र हे आग्रह करतायत की जिल्हा परिषदेच्या शाळेचे वर्ग वाढवण्यात यावेत आणि तिकडं जिल्हा परिषद कुठेतरी दुर्लक्ष करताना पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं पालक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या दालनामध्ये कुठेतरी ठाण मांडून बसावं लागतं। याकडं राज्याच्या शिक्षण विभागानं तातडीनं लक्ष द्यायला हवं अशी मागणी होते। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।